पहा मित्रांनो, तुमच्या समोरचा आजचा हा टॉपचा प्रश्न कसा सोडवायचा घातांकावरचा पहा. इथं काय दिलेलं आहे, वर्गमुळात 7चा घातांक 3d अधिक 1 आणि इकडे 7चा घातांक 3 दिलेला आहे, बरोबरचं चिन्ह आहे. त्यावेळेस काय करायचं मित्रांनो, दोन्हीकडे पाया समान आहे लक्षात घ्या. डायरेक्ट या ठिकाणी पहिल्या वर्गमुळातला घातांक जसा आहे तसाच लिहा, 3d अधिक 1 बरोबरला बरोबर द्या आणि या ठिकाणी जो घातांक आहे त्याची डायरेक्ट दुप्पट करा. 3 ची दुप्पट किती आली? 6 आली. मग या ठिकाणी पुढे सोडवा, 3d अधिक 1 म्हणजेच या ठिकाणी अधिक 1 इकडे काय होणार आहे, मायनस होणार आहेत. म्हणजे या ठिकाणी 6 वजा 1 म्हणजेच या ठिकाणी 3d बरोबर 6 वजा 1 म्हणजे किती होतील? 5. मग d ची किंमत जर काढली तर गुणिले 3 इकडे काय होतात? भागिले होतात. 5चा घातांक 3 पर्याय क्रमांक 3 हे उत्तर या ठिकाणी काय आहे? बरोबर आहे. पुढचे गणित तुमच्यासाठी सेकंदात सोडवा, कमेंट मध्ये कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि मित्रांनो टीईटी आणि स्कॉलरशिपचे टॉपचे प्रश्न ट्रिकनं कसं सोडवायचे यासाठी चॅनलला फॉलो नक्की करा, सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये टॉपचा प्रश्न घेऊन. तोपर्यंत नमस्कार.